इन्कलाब। एका शायरनं फार चांगलं म्हटलंय, जो चट्टानों से टकराते हैं उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकराते हैं उसे नौजवान कहते हैं। आजच्या या ऐतिहासिक पुणे शहरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीनं अपूर्व असा एक योग निर्माण झालेला आहे। कारण सगळ्या देशभर बोललं चाललंय की भारतातला जो जनजी आहे, जो तरुण वर्ग आहे, तो तरुण वर्ग राजकारणाकडे तुच्छतेनं पाहतो। त्याच्या आनंदाच्या आणि समाधानाच्या जागा वेगळ्या आहेत। परंतु पुणे सारख्या एका सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहरामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या ओबीसी तरुणांना आमच्या दोन मावळ्यांनी एकत्रित केलंय, ज्यांचं नाव आहे पवन खरात आणि अनिकेत गावडे। एकदा त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवा। आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आणि जिजाऊ अहिल्यादेवी सावित्रीमाई या परंपरेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या दीप्तीताई चौधरी मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माजी राज्यमंत्री म्हणून बसलेले, आणि सगळ्यात मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की ज्यांच्या मिसेस या राज्यसभा खासदार होत्या, रजनीताई पाटील। मला दादांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुद्दाम तुमच्या पुढे सांगायचंय, तरुणांच्या पुढे सांगायचंय की आपण म्हणतो की आमच्या शेतकरी कुटुंबातल्या, मराठा कुटुंबातल्या महिलांना आम्ही पुढे करत नाही, महिलांना मागे लोटून पुरुष पुढे असतात। परंतु आमच्या बीड जिल्ह्यामधलं असं एक अशोकदादा पाटलांचं नेतृत्व आहे की त्यांनी रजनीताईंना पुढे केलं आणि ते मागे राहिले। खऱ्या अर्थानं फुले सावित्रीबाईंचा वारसा सांगणारे अशोकदादा या ठिकाणी मंचावरती आहेत। आणि आपल्या सगळ्यांचे आयडॉल, म्हणजे ते समोर आहेत म्हणून नाही, माझा स्वभाव नाही, मी शक्यतो कुणाची स्तुती करत नाही, कारण मी ज्योतिराव फुलेंच्या परंपरेतला सत्यशोधक चळवळीतला कार्यकर्ता आहे। आणि त्यामुळे बंटीदादा, मला तुमचं कौतुक याच्यासाठी करायचं आहे की किती तुमच्यावर दबाव असेल याची आम्ही कल्पना करू शकतो तुमचे कार्यकर्ते म्हणून। परंतु कुठल्याही दबावाला आणि आमिषाला बळी न पडता वैचारिक भूमिकेवरती ठाम राहणं आणि या महाराष्ट्राचं आपण देणं लागतो। हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरी विचारावरच उभा राहणार आहे, याचा संकल्प केलेलं आमचं एक तरुण नेतृत्व या ठिकाणी सतेज उर्फ बंटी पाटील साहेब। आपण सगळ्या तरुणांनी एकदा त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा। आता आमचे हनुमंतराव पवारांना सगळेच ओळखतात, माध्यमातला आमचा काँग्रेसचा योद्धा आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता किती अभ्यास असतो आणि तो वैचारिक नेतृत्व किती देदीप्यमान पद्धतीने करू शकतो हे दाखवलं। तेही धाराशिव जिल्ह्यामधलं एक सामान्य कुणब्याचं पोरग आहे, त्यांना या ठिकाणी आपण मुद्दा म्हणून बोलवलंय, कारण मुलं सगळी मोबाईलवर आहेत आणि असा कार्यक्रम चालू आहे। आता कोणाची भादरायलेत का आपलीच भादरायलेत माहीत नाही, परंतु रील्समध्ये मुलं मग्न आहेत असं म्हणत असताना मला दादा या ठिकाणी आपल्या काँग्रेसला विश्वास द्यायचा आहे की या परिसरामध्ये कायमस्वरूपी तरुणांची ये जा राहिली पाहिजे। हे शिंदेसाहेब आत्ता बोलले की आपल्याकडे तरुणांनी आलं पाहिजे। आपले जिल्हाध्यक्ष शिंदेसाहेब, चंदूसेठ, कदम साहेब, मंचावर उपस्थित नसणारे भाऊसाहेब, आता अनेकांची नावं घेता येतील। परत ज्यांनी बिकट परिस्थितीमध्ये, त्यांच्यावर मी एक पोस्टही लिहिली होती त्या काळामध्ये, अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जे काँग्रेसकडे चालत आले ते आमचे आदरणीय जगताप साहेब, मंचावर उपस्थित असणारे बरकडे साहेब, आता सगळ्यांची नावं काही मी घेत नाही,
आमचे पंडित आहेत, सगळेच. आता याच्यात आपला वेळ जाईल बराचसा. ज्यांची नावं घेतली नाही त्यांनी राग मानू नये. आता मी बाहेरून आलेलो आहे, पण याच्यामध्ये वेळ जाईल. भगिनी आणि बंधूंनो, भगतसिंगांना ज्या वेळेला अटक केली गेली आणि कोर्टामध्ये उभं केलं गेलं, त्यावेळेला न्यायाधीशाने त्यांना विचारलं की तुम्ही हे का करताय, काय आहे तुमचा ध्येयवाद. त्यावेळेला भगतसिंग असं म्हणाले होते, क्रांति की इस वेदी पर हम अपना यौवन धूप बत्ती की भांति जलाने को कटिबद्ध है. म्हणजे एखादा धूपची बत्ती जळावी त्या पद्धतीनं आम्ही आमचं आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी, सामाजिक आणि राजकीय क्रांतीसाठी आम्ही निछावर करून देतोय. 23.5 वर्षाचा भगतसिंग हे बोलतोय. मला असं वाटतं की आपलं वय त्याच्या आसपास आहे सगळ्यांचं. त्यामुळं आज आपल्याला वेगवेगळे बुवा बाबा माहीत होत असताना शहीद ए आझम भगतसिंग देखील माहीत असलं पाहिजे. म्हणून सुरुवातीलाच त्यांच्या क्रांतिकारी विचाराला आपण अभिवादन करतो. बांधवांनो, आपल्यापैकी खेड्यापाड्यातून आलेली काही पोरं पहिल्यांदाच या कार्यालयात आली असतील. या कार्यालयामध्ये गांधी आलेले आहेत, नेहरू आलेले आहेत, वल्लभभाई पटेल आलेले आहेत. सगळी मोठमोठी माणसं या कार्यालयामध्ये आलेली आहेत, या काँग्रेस भवनमध्ये. आणि त्यांच्या पदस्पर्शानं पुणित झालेली भूमी जिथे तुम्ही आज बसलेले आहात. म्हणून आपला इतिहास आपण विसरू नये, आपण कोण आहोत हे आपण विसरू नये, याच्यासाठीची बैठक आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा एक दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये ओबीसीचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी काही वेगळ्या गोष्टी केल्या की वेगवेगळ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या थेट वस्त्यांवरती गेलो. मी डवरी समाजाकडे गेलो, फाशीपारधी समाजाच्या वस्तीवरती गेलो, माकडवाला, नंदीवाला, म्हणजे जे मुख्य प्रवाहात अजूनही स्वातंत्र्योत्तर 80 वर्षाच्या प्रवासामध्ये आलेले नाहीत, अशा वस्त्यांच्या वरती गेलो. त्यावेळेला कदम साहेब मला जे जाणवलं की या सगळ्या वस्त्या घडवण्याचं काम हे काँग्रेसनं केलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा बंटी साहेबांचं कौतुक. मी गणेश काळेंच्या इथं गेलो. आपण मंडळींनी सुद्धा, तरुणांनी फिरलं पाहिजे भरपूर. अभ्यास करा, वाचन करा, हे सगळं करा, पण फिरा भरपूर. कारण फिरल्याशिवाय आपली माणसं कळत नाहीत, आपला समाज कळत नाही. मी बंटी साहेबांचं या निमित्तानं खरंच अभिनंदन करतो की केवळ महाराष्ट्रातली नव्हे, भारतातली भटक्या विमुक्तांची सगळ्यात प्रगत वस्ती जर कुठे बघायला मिळते तर ती आपल्याला कोल्हापुरात बघायला मिळते. फाशीपारधी समाजाची अशी एक कॉलनी आहे. तुम्ही जर बघायला गेला तर तुम्हाला असं वाटेल की आपण इंग्लंडमधली एखादी कॉलनी बघतोय का US मधली आपण एखादी कॉलनी बघतोय. आणि तिथे गणेश काळे म्हणून आता त्यांना दिसत सुद्धा नाही. इथला हाडाचा कार्यकर्ता, शाळेत न गेलेला, परंतु आपल्या समाजाचं भलं झालं पाहिजे याच्यासाठी तो माणूस राबला. समाजातली गुन्हेगारी हद्दपार करण्याचा प्रयत्न केला, व्यसनं हद्दपार करण्याचा प्रयत्न केलाय. 13 देशामध्ये तो माणूस फिरला आणि ज्या ज्या देशामध्ये त्यांनी जे जे पाहिलं ते सगळं त्यांनी रेकॉर्ड केलं आणि इथं आल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. मी जेव्हा त्यांना म्हणालो, काळे साहेब आम्हाला एखादा प्लॉट असला तर बघा इथं, म्हणलं इतकी सुंदर वस्ती फाशीपारधीची. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की साहेब म्हणले, पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांचे आमच्यावर उपकार, कारण त्यांनी आम्हाला कुंपणामध्ये, तारेच्या कुंपणात टाकलं नाही. कारण इंग्रजांनी गुन्हेगार जात म्हणून त्यांना घोषित केलं होतं, परंतु शाहू महाराजांनी मात्र त्यांना मोकळं ठेवलं. आणि पुढे त्यांनी नाव कुणाचं घेतलं तर त्यांनी सतेज आपले बंटी पाटील साहेबांचं, की त्यांनी सतत आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं, मदत केली आणि म्हणून ही सगळी कॉलनी उभी राहिली असं ते म्हणाले. मी तासगावला गेलो, त्या ठिकाणी नंदीवाल्याची एक वसाहत, तर तिथे आपले आबासाहेब पाटील म्हणून ओबीसीचे कार्यकर्ते, त्यांच्या वडिलांनी आणि 2 चुलत्यांनी मिळून या नंदीवाल्यांची वस्ती उभी केली. त्याचं नाव आहे नेहरू नगर. तिथे आम्ही बैठका घेतल्या, त्याचबरोबर कितीतरी कार्यकर्त्यांशी बोललो. सगळ्यांच्या मनामध्ये काँग्रेसच्या संदर्भामध्ये प्रचंड उत्साह आहे. परंतु आज RSS प्रणित भाजपा सत्तेवर आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे लबाड बोलण्यात सध्या कोण पटाईत आहे, तर हे मी तुम्हाला काही सांगायची गरज नाही. फेकाफेकी करण्यामध्ये कोण पटाईत आहे. लाज वाटते आम्हाला की असा पंतप्रधान आज देशाचं नेतृत्व करतोय की ज्याला जगामध्ये फेकू साहेब म्हणून ओळखलं जातं, आहे ना. आणि ते काय सांगतात की ओबीसी आमचा DNA आहे. तुमचा DNA ओबीसी कधीपासून झाला बाबा?
तुम्ही तिथं ओबीसीच्या मुळावर उठलायत. म्हणजे वर मोदी साहेब इथे फडणवीस साहेब यांना नाद कशाचा आहे? यांना नाद आहे गुलामगिरी नादण्याचा. त्यांची परंपरा का कोणती आहे? त्यांची परंपरा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक न होऊ देणारी परंपरा, होळकरशाही नष्ट करणारी त्यांची परंपरा, विठोजी होळकरांना याच शनिवारवाड्यापुढे हत्तीच्या पायाखाली देणारी त्यांची परंपरा, ज्योतिराव फुल्यांच्या अंगावरती मारेकरी धाडणारी त्यांची परंपरा, सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती शेण दगड मारणारी त्यांची परंपरा, छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरण करून त्यांना शूद्र लेखणारी त्यांची परंपरा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेला नाकारणारी त्यांची परंपरा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिभेचा अपमान करणारी त्यांची परंपरा, त्यांची परंपरा गांधीची हत्या करणारी त्यांची परंपरा, त्यांची परंपरा दाभोळकरांची हत्या करणारी त्यांची परंपरा, त्यांची परंपरा कलबुर्गीची हत्या करणारी परंपरा, आणि अगदी मागे जायचं तर 12व्या शतकामध्ये शरण आंदोलन सगळं मारून काढणारी ह्या फडणवीसाची परंपरा आहे. ती परंपरा आपल्या बहुजन समाजाची असू शकते का? सांगा ना. आपणही म्हणालो मोदी मोदी मोदी. काय सांगा? 2 कामं केंद्रानं केलेली सांगा, 4 कामं राज्यामध्ये फडणवीसांनी केलेली. अरे हे गुलामगिरीचे हस्तक आहेत. यांना चातुर्वर्ण्य प्रणित व्यवस्था उभी करायची आहे आणि त्याच्यामध्ये यांना माहिती आहे की जोपर्यंत आम्ही ओबीसींना फशी पाडत नाही तोपर्यंत आपलं राज्य उभं टाकू शकत नाही. तुम्हाला का बोलवलंय? आम्ही नुसती भाषणं ऐकायला बोलवलं नाही. आपला रस्ता चुकत आहे. गावाकडे गेल्यानंतर हे तुम्हाला बोलायचंय, आपल्या लोकांना सांगायचंय. कारण कधीही शेळ्यांच्या कळपाचा नेता लांडगा होऊ शकत नाही, म्हणून ओबीसीचा नेता कधीच फडणवीस किंवा मोदी होऊ शकत नाही, हे आपल्याला ठणकावून सांगावं लागणार आहे. त्यामुळे बांधवांनो, हिंदू आम्ही आहोत. अरे यांच्यापेक्षा फार चांगले आपण हिंदू आहोत. आम्ही वारकऱ्यांचे हिंदू आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले हिंदू आहोत. आम्ही अहिल्यादेवी होळकरांनी घडवलेले आम्ही हिंदू आहोत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे, समन्वयाची संस्कृती घडवणारे आम्ही हिंदू आहोत. आणि हे आपल्याला सांगावं लागेल. यांचं हिंदुत्व आमच्या ओबीसीच्या पोरांना गुन्हेगार करणारं हिंदुत्व आहे. यांचं हिंदुत्व आमच्या ओबीसीच्या पोरांना हिंसक करणारं यांचं हिंदुत्व आहे. आमची पोरं MPSC द्यायला लागलं. आमची पोरं कुठेतरी ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, नेट सेट करतात. आता मी 25 वर्षापासून कॉलेजमध्ये शिकवतो. 2009 नंतर बंटी साहेब नोकर भरतीच नाही, नोकर भरतीच नाही. आता महाज्योतीचं अनुदान बंद आहे. पण काय सांगितलं जातं? आम्ही ओबीसीचे. अरे मंडल कमिशन आलं त्यावेळेला विरोध कोणी केला होता? त्यावेळेला गुजरातमध्ये रक्ताचे सडे तुम्ही पाडले होते. मंडल कमिशनच्या विरोधामध्ये कमंडल आंदोलन तुम्हीच उभं केलं होतं. तुम्ही सातत्यानं ओबीसीच्या विरोधात आहात. आता धनगर समाजाचे पण काही या ठिकाणी तरुण पोरं बसले असतील, मी त्यांनाही सांगू इच्छितो. आता त्यांनी काय केलंय? अहिल्यादेवी होळकरांना धर्मरक्षिणी, आपल्याला वाटते काय नाव आहे बुवा, हे नावं कुठून काढतात की बेटे माहीत नाही, पण असं काढतात उभं नावं. आपणही त्या नावात अडकतो. धर्मरक्षिणी याचा अर्थ काय? हिंदू धर्मरक्षिणी म्हणजे हिंदू धर्माचं रक्षण करणं. अहिल्यादेवीने हिंदू धर्माचं रक्षण केलंय का? अजिबात केलं नाही. सगळ्या भारतातल्या गोर गरीब लोकांची जात धर्म बघून नाही. तुमच्यासारख्या नव्हत्या त्या सहिष्णू होत्या, त्या विचारशील होत्या, त्या समन्वयवादी होत्या. आणि त्यामुळे जगभर त्यांचं नाव झालं. ब्रिटिश पार्लमेंटनं ठराव घेतला, 18व्या शतकातील जगातील सगळ्यात महान महिला शासक या अहिल्यादेवी होळकर आहेत. कोण म्हणतंय? ब्रिटिश पार्लमेंट म्हणतंय. आणि जॉन बेली नावाची कवयित्रीनं त्यांच्यावरती खंडकाव्य लिहिलं युरोपातल्या. म्हणजे आमची एक बहुजन कन्या, शेतकऱ्याची पोरगी एवढं सगळं नाव का करू शकते? त्याचं कारण सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी त्यांची मानसिकता होती. त्या अहिल्यादेवींना हिंदू धर्मरक्षिणी म्हणताय. आणि त्याच अहिल्यादेवींनी बांधलेला 1771 मधला काशीमधला ऐतिहासिक असा मनकर्णिका घाट यांनी बुलडोजर लावून पाडला. ते आम्हाला दिसत ना. हा मीडिया आम्हाला दाखवतच नाही. सोशल मीडियावर आलं तर आम्हाला त्याचं महत्त्व नाही. कारण अहिल्यादेवी आम्हाला फक्त काय पुतळ्यापुरत्या माहीत आहेत. शिवाजी महाराज पुतळ्यापुरते माहीत आहेत आम्हाला. बसवांना पुतळ्यापुरते माहीत आहेत. आता माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात. आम्ही तर खेड्यातून आलो, तुम्ही पुण्यात राहता. आम्ही पार जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो हनुमंतराव आपण. तुम्ही पुण्यामध्ये शिकताय. तुम्ही ही चळवळ पुढे घेऊन जावा. तुम्ही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ज्या भिडेवाड्यामध्ये त्यांनी 1848 मध्ये शाळा सुरू केली, त्या भिडेवाड्याचं दर्शन घेत जा. बाकी काही बघा ना बघा, परंतु भिडेवाड्याचं दर्शन घ्या. त्याला आपण आता समताभूमी नाव दिलेलं आहे. तिथे वंदन करा आणि ही चळवळ पुढे घेऊन जा. प्रत्येकाला आम्ही ठरवून दिलेला वेळ आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. मला आपल्याकडून अपेक्षा काय आहे?
मला आपल्याकडून ही अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आमचे हे लहान बहीण भाऊ आलेले आहेत. तुम्ही अभ्यास जरूर करा, पण नुसत्या अभ्यासामुळं तुमचं अस्तित्व राहणार नाही. तुम्हाला अभ्यासाबरोबरच विचार करण्याची शक्ती पण वाढवावी लागणार आहे ताई. कारण आता विचार करण्याची शक्ती चेचून मारण्याचं काम ही संघप्रणित भाजप प्रणित व्यवस्था करते आहे. युरोपातला एक फार चांगला विचारवंत आहे. त्या विचारवंतानं एक विधान केलेलं आहे. तो असं म्हणतो की विचार स्वातंत्र्याला त्याच वेळेला अर्थ असतो ज्या वेळेला विचार करण्याची शक्ती असते. आता विचार करण्याची शक्ती आपल्याकडे नसेल तर या विचार स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. म्हणून आपली विचार करण्याची शक्ती आपल्याला वाढवायची आहे. आणि म्हणून आत्ता जसं पवन म्हणाला, दर महिन्याला मी 1 दिवस पुण्यातल्या तरुणांसाठी देणार आहे. आपल्याला हे संघटन पुण्यातूनच उभं करायचं आहे. असं म्हणतात की ज्योतिराव फुल्यांचा जन्म झाल्याबरोबर शनिवारवाडा जळालता म्हणून, असं मी वाचलंय. त्यामुळे मला माहीत आहे की जे पुण्यामध्ये पेरलं जाईल ते महाराष्ट्रामध्ये उगवलं जाईल. आणि म्हणून आपण धीटपणाने या ठिकाणी काम करू. आज दबाव आहे, मला मान्य आहे. आज तुम्ही पाहताय की व्यवस्था कशी आहे, सगळ्यांना गुलाम करणारी व्यवस्था आहे, सगळ्यांना भीती दाखवणारी व्यवस्था आहे. तुम्ही इलेक्शन्स काढून पहा, कोणत्याही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज जे चाललंय ते बघा. तरुणांनी विचार केला पाहिजे. तरुणांनी विचार करणं जर सोडलं तर आपल्याला भगतसिंगाचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. म्हणून आपल्याला हे करावं लागेल बांधवांनो. आपण सातत्यानं महिन्यातून एकदा का होईना या ठिकाणी भेटूयात. आपल्या ओबीसीचे प्रश्न वेगळे आहेत. आता 2च मुद्द्यावर बोलतो आणि थांबतो भैया. मला काही लोकांनी ट्रोल केलं मधल्या काळामध्ये. आता आम्ही तर ट्रोल होतोच, तुम्ही होता, आपण सगळेच होतो, आहे ना. ही गँग 40 पैसेवाली काम करतच असते, सोडून द्या, त्याचा विषय नाही. आता आपल्या जननायक राहुलजी गांधीला एवढं ट्रोल होतं, आपण कोण आहोत. मला म्हटलं की काय हो, ओबीसीच्या युवकांचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही मराठा समाजाचेच नेते आणलेत म्हणले. मी मोकळं बोलत असतो, मी कधीच असं ठेवत नाही. मुळात लक्षात ठेवा, मराठा ओबीसी हा भेद जर तुम्ही अभ्यास केला तर तो भेद कुठेच नव्हता. ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्याच्या असूडमध्ये लिहिलं, या महाराष्ट्रातला मराठा माळी धनगर यांचं कुळ एक आहे. ही अँथ्रोपॉलॉजी समजून घेण्याची गरज आहे. जाती अशा गळणार नाहीत. अभ्यास केल्याशिवाय माणूस डीकास्ट होऊ शकत नसतो भैया. तुम्ही कसे झाले डीकास्ट? तुम्ही अभ्यास केला म्हणून झाले. एरवी नुसतं म्हणल्यामुळं आम्ही फुले शाहू आंबेडकर रोजच म्हणायला, फडणवीस हे म्हणायला रोज, म्हणून तो काय डीकास्ट आहे का? तो स्वतंत्रतावादी आहे का? तो बंधुमा मानणार आहे का? तो संविधान मानणार आहे का? तसं व्यवहारात दिसतंय का? नाही दिसत. आणि म्हणून डीकास्ट होण्यासाठी, जातीचं निर्मूलन करण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. म्हणून हा एक संदर्भ तुम्हाला सांगतो. म्हणून शाहू महाराज पूर्वार्धामध्ये सत्यशोधक होते, उत्तरार्धामध्ये ते आर्य समाजी झाले. त्यांच्या मुलाचं निधन झाल्यानंतर शाहू महाराजांनी संकल्प केला होता की मी माझ्या हयातीमध्ये किमान 100 लग्न मराठा माळी धनगरांच्या लावीन. आणि स्वतःची सख्खी चुलत बहीण त्यांनी होळकर कुटुंबामध्ये दिली आणि त्या लग्नाच्या मांडवात 25 मराठा धनगराची लग्न लागली. हा महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आहे. समजलं का? म्हणून हे वेगळे नाहीत. आपण काय जात मानतच नाही. कोणत्याही क्रांतिकारी चळवळी आपलं मन जोपर्यंत डीकास्ट होत नाही तोपर्यंत वाढत नसतात. आणि म्हणून काँग्रेसच्या मंडळींना माझी विनंती आहे, ओबीसी कुणीतरी वेगळं आहे, तुम्ही असंच केलं, तुम्ही तसंच केलं. माझं म्हणणं दादा हो, आता आपल्याला सगळ्यांना मन मोठं करावं लागेल. मी कोण तू कोण नाही, आपल्याला प्रत्येकाला स्वागतशील भूमिकेनं बघावं लागेल, त्यातही ओबीसीला. कारण ओबीसी बाजूला सरकलाय म्हणून भाजप आलंय हे जर आपण समजून घ्या. बाकी याला कोणी मतदान देत नाही, ओबीसी द्यायला लागलाय मतदान. जो आपलाय मूळचा का गेला आपल्यापासून दूर? कारण त्यांना न्याय प्रतिनिधित्व देण्याची मानसिकता काँग्रेसनं ठेवली नाही. म्हणून तेही स्पष्टपणानं बोललं पाहिजे. म्हणून जोपर्यंत ओबीसींना न्याय प्रतिनिधित्व मिळत नाही. आता मी कोल्हापूरला गेलो होतो, भैयांनी त्या ठिकाणी ओपनच्या जागेवर ओबीसीच्या माणसाला तिकीट देऊन निवडून आणलं. ही का मानसिकता निर्माण झाली? त्याचं मुख्य कारण असं आहे, मनानं डीकास्ट होणं, जातीचं निर्मूलन करणं. हा क्रांतिकारी ध्येयवाद बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातावरती दिलेला आहे आणि तो ध्येयवाद आपल्याला पुढील काळामध्ये पुढे घेऊन जायचा आहे बांधवांनो. आणि म्हणून याची आवश्यकता यासाठी वाटते कारण आज समाजामध्ये कदम साहेब मराठा विरुद्ध ओबीसी लागले. त्यांना माहीत आहे मराठा समाजानंतर मोठ्या संख्येनं कोण आहे? धनगर समाज आहे, माळी समाज आहे. त्यामुळे मराठा धनगर, मराठा माळी. पहिलं यांनी हिंदू मुसलमानच केलं, आता ते खाली उतरलेत. आता मराठा विरुद्ध धनगर करायलेत, धनगर विरुद्ध आदिवासी करायलेत, माळी विरुद्ध मराठा करायला लागलेले.
म्हणजे हे सातत्यानं ते करतायत. अशा वेळेला आपण काय करायचं? का ते करतायत म्हणून नाही, आपल्याला अभेद्यपणानं फुले शाहू आंबेडकरांचा गुलामगिरी विरुद्धचा विचार, बंधुभावा विरुद्धचा विचार आपल्याला हा बुलंद करावा लागणार आहे. आणि हा महाराष्ट्र, हा देश नासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहावं लागणार आहे. आता ओबीसींच्या तरुणांना आम्ही का केलं? काही लोक म्हणाले अहो का युथ काँग्रेस आहेच, त्याला आम्ही काही थोडंच हे करतोय. परंतु ओबीसी मधला जोपर्यंत तरुण वर्ग येत नाही एकत्र, तोपर्यंत ही चळवळ वेगवान होऊ शकत नाही. आणि म्हणून ओबीसीतल्या तरुणांना एकत्र आणणं, कुठं आणायचं? मग हे दोन बहादर आम्हाला भेटले, ते म्हणले आपण पुण्यात करू. आणि मलाही ते आवडलं, कारण पुणे म्हणजे महाराष्ट्राचं सगळं प्रतिनिधित्व करणारं हे पुणे आहे. या ठिकाणी सगळे आपण मंडळी आलात. माझी आपल्याला विनंती आहे की आपण खरोखरच खूप वेळ दिला, आपण सगळे अभ्यासू आहात, परंतु शेवट होईपर्यंत कार्यक्रमाचा आपण इथून कुणी हलू नये. माझी आपल्याला एक व्यक्तिगत विनंती आहे, आमच्या ओबीसी विभागाकडून विनंती आहे की तुम्ही एकही जण एक शब्द ऐका. ही सगळी मंडळी नुसती अभ्यासू नाहीत, अनुभवातनं काम करणारी ही सगळी मंडळी आहे. यांचा अनुभव 1000 पुस्तकाच्या बरोबरीचा एकेकाचा अनुभव आहे. आणि त्यामुळं 1000 पुस्तकं वाचल्यानंतर जे तुम्हाला समाधान सुख मिळणार आहे, यांची भाषणं ऐकून मिळणार आहेत. आणि त्यामुळं मी आपल्यास जाता जाता ही विनंती करतो. आणि साहेब, आपण सगळ्यांनी वेळ दिला, कारण ओबीसीला वेळ मिळतच नाही सगळेच म्हणत होते. मी म्हटलं माझा विश्वास आहे की आम्ही ज्यांना बोलवलं आहे ते सगळे आमचे आहे. ओबीसी या विषयावर प्रेम करणारे आहेत, ओबीसीचं महत्त्व जाणणारे आहेत. आणि काँग्रेस आता बदलते आहे. राहुल गांधीच म्हणायला लागला आहे की ओबीसींना आता त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये न्याय हक्क अधिकार मिळतील. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. या अर्थानं आपण सगळे ओबीसी एकत्रित येऊ. आमच्या एका कार्यकर्त्यानं मागे मी जेव्हा पदभार घेतला होता त्यावेळेला दादा तो असा म्हणाला, ओबीसीचं कशाला म्हणले? तुम्ही मतदारसंघ आहे तुमचा, तुम्ही लोकसभा लढवलेली आहे, तुम्ही त्या विधान परिषदेपर्यंत जाऊन आले आणि तुम्ही आता ओबीसीचं काय सुरू केलं म्हणले? आणि ओबीसीचं काम करणं लई अवघड आहे म्हणले. त्यानं उदाहरण दिलं गावगाड्यातला माझा कार्यकर्ता. तो असं म्हणला, ओबीसीला एकत्रित करणं म्हणजे काय आहे म्हणला? पंखा लावून झाडून काढण्यासारखं आहे म्हणला. पंखा लावून झाडून काढण्यासारखं आहे म्हणला. हे येत नाही. एक जात येऊ शकते, पण ओबीसी हा वर्ग कसा एकत्रित आणायचा? आम्हाला त्याचं औषध मिळालं आहे. ओबीसी एकत्र कधी येईल? ज्या वेळेला हे सगळे तरुण रक्ताचे माझे सगळे बांधव आणि भगिनी जेव्हा एकत्रित येऊन भूमिका घेतील, त्यावेळेला सगळा ओबीसी काँग्रेसच्या या तिरंगा झेंड्याखाली एकत्रित येईल. आणि आम्ही 29 मध्ये या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आम्ही काँग्रेसचा करून दाखवू, असा एक संकल्प या निमित्तानं आम्ही घेऊ. महाराष्ट्र आम्ही बदलून दाखवू. एवढंच या निमित्तानं मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय ओबीसी.